जुन्या मीटरने आम्हाला 500 ते 1000 रुपये वीज बिल यायचं. आम्ही स्मार्ट मीटर बसवलं आणि आमचं बिल अचानक 5000 ते 10000 यायला लागलं. अशा तक्रारी आहेत सध्या महाराष्ट्रभर स्मार्ट मीटर विरोधात आंदोलनकर्त्या वीज ग्राहकांची. महाराष्ट्रामध्ये सध्या स्मार्ट मीटर प्रोजेक्ट चालू आहे. म्हणजेच महाराष्ट्रामध्ये सध्या 2,41,00,000 घरांमध्ये स्मार्ट मीटर बसवण्याचं टार्गेट आहे आणि त्यासाठी वेगवेगळ्या कंपन्यांना टेंडर देण्यात आलेले आहेत. यामध्ये अदानी ग्रुपला 13,888 कोटी रुपयाचं टेंडर देण्यात आलेलं आहे. आणि स्मार्ट मीटर म्हणजे अशी मीटर ज्याद्वारे तुम्ही फक्त आता किती वीज वापरता यावरूनच तुमची विजेची किंमत ठरणार नाही, तर तुम्ही ती कोणत्या वेळेला वापरता यावरून सुद्धा तुमच्या वीज बिलाची किंमत ठरेल. म्हणजेच तुम्ही जर दिवसाला वीज वापरली तर ती तुम्हाला स्वस्तात पडेल, तीच तुम्ही रात्रीला वापरली तर ती तुम्हाला महागात पडेल. इतकंच नाही, या कंपन्यांकडे तुमच्या घरामध्ये केव्हा लाईट लागतो, तुमच्या घरात किती वेळ फ्रीज चालतो, किती वेळ एसी चालतो, हा सगळा डेटा असेल. आणि ह्या कंपन्या याचा दुरुपयोग करणार नाहीत याची गॅरंटी कोण देणार, असा प्रश्न हे तक्रारदार करत आहे. त्यामुळे स्मार्ट मीटरचा हा प्रोजेक्ट नेमका ग्राहकांसाठी आहे की भांडवलदारांसाठी